नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. सतत घरामध्ये भांडणे आणि कटकटी होत असतील तर हे उपाय नक्की करा. नंबर 1. वास्तुशास्त्रानुसार आर्थिक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी घरामध्ये मातीच्या भांड्यात पाणी भरून उत्तर दिशेला ठेवावे. असे केल्याने पैशांची कमतरता भासत नाही. नंबर 2. पती पत्नीमध्ये भांडणे होत असतील तर रात्री उशीखाली कापूर ठेवावा आणि सकाळी उठून तो जाळावा. असे केल्याने शांती राहते आणि पती पत्नीमध्ये प्रेम वाढते. नंबर 3. घरातील कलह दूर करण्यासाठी घरातील मुख्य व्यक्तीने पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. यामुळे घरातील सदस्यांवर देवी देवतांची कृपा राहते. नंबर 4. घरामध्ये पती पत्नीमध्ये वादविवाद होत असेल तर लक्षात घ्या, तुमच्या बेडरूमचा रंग गडद असणार नाही याची काळजी घ्या. बेडरूममध्ये हलके रंग लावा. हलक्या रंगामुळे परस्परांमध्ये प्रेम आणि आकर्षण वाढेल. नंबर 5. अनेक वेळा लोक उरलेले पीठ फ्रीजमध्ये ठेवतात, पण असे करणे हे शास्त्रानुसार आणि आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा हानिकारक आहे, कारण यामुळे आपला राहू व शनी ग्रह खराब होतो. नंबर 6. घरामध्ये तांब्याचा सूर्य लावल्याने सकारात्मकता येते. तांब्याच्या सूर्यात प्रभावी आकर्षण क्षमता असते, त्यामुळे आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते व नकारात्मकता कमी होते. यामुळे घरात पैसा आणि संपत्ती येते. नंबर 7. मंगल दोषामुळे नोकरीत अडचणी येत असेल तर प्रत्येक मंगळवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये लाल चंदन आणि लाल फुले घाला व त्या पाण्याने आंघोळ करा. तसेच तुम्ही मंगळाचे रत्नही घालू शकता. याचा तुम्हाला फायदा होईल. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.